मंडळी नमस्ते. आता इकडे बनवत आहे मी रगडा पॅटीस, चमचमीत असं रगडा पॅटीस. त्यासाठी प्रथम घेतली होती कढईमध्ये तेल छान गरम झाले की त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले होते, ते बारीक चिरलेले. आणि कांदा लालसर झाला की त्यामध्ये टाकणार आहे गरम मसाला पावडर. पहिला मी कढीपत्ता टाकला आणि अद्रक लसूणची पेस्ट क्रश केलेली. आता टाकते गरम मसाला पावडर, 1.5 चमचा टाकले गरम मसाला पावडर. आणि आता लाल तिखट पुन्हा छान असे मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये टाकणार आहे हळद टाकते, अर्धा चमचा हळद. मस्त असे मिक्स करून घेऊया. आता कुकरला लावले होते बघा, सफेद वाटाणे लावले होते, ते आता ॲड करते याच्यामध्ये कांद्यामध्ये. पुन्हा छान मिक्स करून घेऊया. आणि त्याचबरोबर मी लावले होते बटाटेही कुकरला लावले होते, तेही छान असे साले वगैरे काढून किसून वगैरे घेऊया आपण पॅटीससाठी. आता 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. आता इकडे बघा मी किसते बटाटे छान असे किसून घेऊया. त्या साईडला होतोय बघा रगडा, मस्त असा रगडा झालेला आहे. आता इकडे बघा किसलेल्या बटाट्यामध्ये टाकणार आहे हळद, त्यानंतर अद्रक लसूण क्रश केलेले. आता त्यामध्ये धने पावडर 1.5 चमचा धने पावडर टाकलेले आहे. आता आमचूर पावडर, आता हे पोहे भिजवलेले होते, 1 वाटी पोहे घेतले. पोहेऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स लावलास तरीही चालेल. आता मीठ चवीनुसार मीठ ॲड करूया. आता 1 छोटा चमचा टाकलेला आहे गरम मसाला पावडर. आता छान असे मिक्स करून घेऊया. जसे आपल्याला गोळे पाहिजेत तसे आपण बनवूया. तर त्यामध्ये मी ॲड करणार आहे जिरा पावडर. आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर. मस्त कोथिंबीर टाकल्याच्या नंतर बघा कुठल्याही भाजीमध्ये कोथिंबीर टाकली की फ्लेवर छान दिसते, ही भारीच भन्नाट दिसते ती रेसिपी. बघा छान असे आता गोळे करून घ्यायचे, जसे आपल्याला आकार पाहिजे तसे गोळे करूया. असे मी थोडीशी चपट्याचे छान असे गोळे करून घेऊया. आता बघा मी कसे करते, बघा छान मिक्स करून घेऊया. एकजीव करून झाल्याच्या नंतर असं गोल राऊंड करून थोडंसं चपट असं करून त्याला फ्राय करून घेऊया. बघा मस्त असे गोळे झालेले आहेत त्याचे बटाट्याचे. एकदाच करून ठेवले. त्याच्यानंतर आता इथे पॅन घेतलाय. पॅन बघा पॅनचा कलरही गेलाय, पॅन भारी आहे, पॅनचा कलर सगळा उडाला आहे, पण त्याच्यात फ्राय वगैरे होते. आता इकडे बघा मस्त असा रगडा झालेला आहे, त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त तयार झालेला आहे. आता इकडे फ्राय करते. थोडं क्रिस्पी करूया फ्राय. तेल टाकले, वरूनही तेल सोडायचे, त्याच्याने क्रिस्पी होते. बघा मस्त असे एक साईड झालेली आहे. आता दुसरी साईड पलटीस करून बघा मस्त असे पॅटीस तयार झालेले आहे, रगडा पॅटीस तयार झालेले आहे. बघा मस्त क्रिस्पी असल्याने एकदम भारी भन्नाट होते ही रेसिपी. नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मस्त असा रगडा पॅटीस तयार. वरून बारीक चिरलेला कांदा, परत हिरवी चटणी, परत चिंचाची चटणी आणि वरून बारीक शेव.